मी ऑफिसमध्ये आलो. विकी रिसेप्शनवरून जाताना नेहमीप्रमाणे झरीनानं मला हाक मारली. काय ग, रोज माझं नाव घेतल्याशिवाय तुला दुपारचं जेवण जात नाही का काय? पण मी डायटिंग करते, दुपारी मी जेवतच नाही. झरीना भाबडा चेहरा करत म्हणाली. अच्छा, म्हणून माझं डोकं खातेस? शी, तुझ्या डोक्यात काय आहे खाण्यासारखं? नुसते बटाटे आणि बटाटे, आणि ते बटाटे मला अजिबात आवडत नाहीत. हां, दुसरं काही तुझ्याकडे खाण्यासारखं असेल तर सांग. झरीना मिस्किल नजरेनं माझ्याकडे बघत म्हणाली. चावटपणा करू नको गं, बोल काय काम आहे? नाही, माझं कुठे काय काम आहे? महाग कशाला मारली? अरे, एक पोरगी तुझ्या विरहानं अगदी व्याकुळ झाली आहे. अच्छा, ती पोरगी म्हणजे तू तर नाही? तोंड बघितलंस का आरशात? नाही, आरसा राहिला ना घरी, बघू तुझ्या डोळ्यात बघतो. असं म्हणत मी काउंटरवर वाकलो. विकी, आता कोण चावटपणा करतं आहे? बरं आता सांग, कोण होती ती? नाही, नाव नाही सांगितली तिने, पण 2 वेळा तिचा फोन आला होता, पुन्हा फोन करीन असं म्हणाली. मी माझ्या केबिनमध्ये आलो. मी अजून खुर्चीवर बसलोही नव्हतो, तेवढ्यात फोनची बेल वाजली. रिसिव्हर उचलला, कानाला लावला. पलीकडून भैरवी बोलत होती. अरे, कुठे गेला होतास? 3ऱ्यांदा फोन करते मी, भैरवी म्हणाली. सॉरी, मी जरा बाहेर गेलो होतो. तब्येत कशी आहे आता तुझी? आता ठीक आहे. विकी, माझ्या कालच्या वागण्याची मला फार लाज वाटते. तुझी माफी मागण्यासाठी मी फोन केला आहे. अगं, माफी कसली मागती आहेस? अरे, तुला किती त्रास दिला मी काल, आणि काय काय मूर्खासारखं बोलले. जाऊ दे गं, पण तू माझ्या फ्लॅटमधनं गेलीस केव्हा? मी सकाळी उठून बघतोय तर मी पहाटे जाग येतात 6च्या सुमाराला. पहिल्यांदा डोळे उघडल्यावर माझ्या लक्षातच येईना मी कुठं येते. मला तर हे सुद्धा आठवत नव्हतं की मी तुझ्या फ्लॅटवर आली कशी. अगं, रात्री तू खूप नशेत होतीस. हो, आणि सकाळी उठल्यावरही माझ्या त्या अवस्थेत फारसा फरक पडला नव्हता, पण तुला तोंड दाखवायची लाज वाटल्यामुळे मी जाग येताच लगेच बाहेर पडले. आणि मग आत्ता कुठनं बोलते आहेस? हॉटेलमधनं. हॉटेलमधनं? अगं, पण तुझ्याकडे पैसे नव्हते ना. अरे, मी तुझ्या पाकिटातनं 500 रुपये काढून घेतले, तुला समजलंच नाही? नाही गं, एक मिनिट हां. असं म्हणत मी माझं पाकिट काढून बघितलं. खरोखरच त्या 100च्या 5 नोटा कमी होत्या. भैरवी, तू गेल्यानंतर सकाळी कमलेश माझ्या फ्लॅटवर आला होता. तुझ्याविषयी त्यांनी मला विचारलं होतं. तुझ्याविषयी त्याचा काही गैरसमज होऊ नये म्हणून मी आधी खोटं बोललो होतो, पण तरीही काल रात्री तू माझ्या फ्लॅटवर होतीस हे त्याला समजलं. बरं झालं ही गोष्ट तू मला सांगितलीस. बरं, मला सांग, तू कुठल्या हॉटेलात आहेस? प्रभादेवीच्या हॉटेल विश्वमध्ये. येतो आहेस? येतो. तुला एक खास बातमी सांगायची आहे. कसली रे? आल्यावर सांगतो. रूम नंबर किती आहे तुझा? 302. ओके, मी अर्ध्या तासात येतो. मी रिसिव्हर खाली ठेवला, केबिनमधनं बाहेर पडलो. गॅरेजमधनं ऑफिसची नवीन ॲम्बॅसेडर बाहेर काढली आणि सरळ राणावत पॅलेसवर आलो. सुमित्रा देवी नेहमीसारख्या आपल्या विशाल दिवाणखान्यात त्यांच्या नेहमीच्या कोचात बसल्या होत्या. अवेळी येऊन मी तुम्हाला त्रास देतोय त्याबद्दल मी मनापासून तुमची क्षमा मागतो. सुमित्रा देवींच्या समोरच्या कोचावर बसत मी म्हणालो. ठीक आहे, सुमित्रा देवी निर्विकार स्वरात म्हणाल्या. पोलीस इथे आले होते? हो, परवा रात्री आलेले इन्स्पेक्टर पाटीलच आजसुद्धा आले होते. म्हणजे आणखीन एक खून झाला आहे, आणि तोही भैरवीच्या मावस भावाचा, निर्मलचा. हे तुम्हाला समजलं असणारच. हो, समजलं. मग त्याबाबत पोलिसांनी तुम्हाला काय प्रश्न विचारले? तेच सगळे जे खुनाच्या केसमध्ये विचारले जातात. त्यांनी बंगल्यात हजर असलेल्या सगळ्यांचे जबाबसुद्धा घेतले होते. एवढंच नाही तर निर्मलच्या खुनाबाबत आमचा कोणावर संशय आहे का असं सुद्धा त्यांनी विचारलं होतं. पण त्या बाबतीत आम्ही काय सांगणार ना. भैरवीची त्यांनी खास करून चौकशी केली होती. मग काल रात्रीपासून ती बंगल्यावर नाही हे मी त्यांना सांगितलं, पण माझ्या बोलण्यावर जणू इन्स्पेक्टरचा विश्वास बसला नव्हता. भैरवीला मीच कुठेतरी बंगल्यात लपवून ठेवलं आहे असा अप्रत्यक्षरित्या त्यांनी माझ्यावर आरोप केला होता. भैरवी बंगल्यात नाही याची खातरजमा करून घेण्यासाठी इन्स्पेक्टरला सगळा बंगला दाखवायची सूचना मग मी रागिणीला केली. मग पाटलांनी केलं तसं? नाही, त्यांना बहुतेक त्यांची चूक लक्षात आली. भैरवी कुठे आहे याबाबत तुम्हाला काही माहिती आहे? नाही, आणि तुम्हाला त्याची परवाही नाही.
सुमित्रा देवी काही बोलल्या नाहीत. मला तुम्हाला एक विनंती करायची आहे. सुमित्रा देवींनी प्रश्नार्थक नजरेनं माझ्याकडं पाहिलं. भैरवीच्या खोलीची मला जरा तपासणी करायची आहे. का? नाही का ते मला इतक्यात नाही सांगता येणार, पण एवढं मात्र मी निश्चित सांगू शकतो की त्यातून जे काही निष्पन्न होईल त्यात तुम्हा लोकांचा फायदाच आहे. आमचा काय फायदा असू शकतो त्यात? जी वस्तू भैरवीच्या खोलीत सापडण्याची शक्यता मला वाटते आहे ती पोलिसांच्या हाती लागण्याआधी तुमच्या हाती लागू शकते आणि मग त्यानुसार तुम्ही लोक पुढे काय करायचं ते ठरवू शकता. पण तुमच्या आधी जर ती वस्तू पोलिसांच्या हाती लागली तर मग मात्र तुम्हाला विचार करायला सवड मिळणार नाही आहे. म्हणजे भैरवीच्या खोलीची झडती घ्यायला पोलीसही येऊ शकतात असं तुला म्हणायचं आहे? हां, आणि पोलिसांना तुम्हाला त्यापासून अडवता येणार नाही. भैरवीच्या खोलीत अशी कोणती वस्तू आहे ज्यासाठी पोलीस इथे येऊ शकतात? ते मी आत्ता नाही सांगू शकणार, पण ती जर वस्तू मला मिळाली तर मी ती तुमच्या हवाली करीन इतकं मात्र निश्चित सांगतो. पण नाही, भैरवीच्या गैरहजेरीत अशी परवानगी मी तुला देऊ शकत नाही. सुमित्रा देवी, तुम्ही उगीच असहकाराचं धोरण स्वीकारताय. मी काही कोणी चोर नाही किंवा तुम्हाला अगदीच काही कोणी मी अनोळखी माणूस नाही आहे. खरं तर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवायला हवा. शिवाय त्यात तुमचं काही नुकसानही नाही आहे, उलट झाला तर तुमचा फायदा आहे. आणि आता तुम्ही मला परवानगी नाकारली तरी ह्याच कामासाठी येणाऱ्या पोलिसांना मात्र तुम्ही रोखू शकणार नाही आणि त्यावेळी मात्र तुमचं नुकसान व्हायची शक्यता जास्त आहे. सुमित्रा देवी गप्प राहिल्या. ठीक आहे. शेवटी मी उठून उभा राहत म्हणालो, मी इन्स्पेक्टर पाटलांनाच घेऊन येतो. नमस्ते. मी बाहेर जाण्यासाठी दाराच्या दिशेने वळलो. सुमित्रा देवी म्हटल्या, मला थांब. मी थांबलो. वळून त्यांच्याकडे बघितलं. भैरवीची रूम तुला माहिती आहे? हो, दुसऱ्या मजल्यावरचा समोरचा भाग तिच्या ताब्यात आहे. जा तू. थँक्यू. पडत्या फळाची आज्ञा मानून मी झटकन वळालो. जिना चढायला लागलो. भैरवीच्या ताब्यात असलेल्या विंगमध्ये मी आलो. पहिल्यांदा मी तिच्या बैठकीच्या खोलीची झडती घेतली, पण मला हवी ती वस्तू तिथे सापडली नाही. मग आतल्या बाजूला असलेल्या बेडरूममध्ये शिरलो. खोलीच्या मध्यभागी उभा राहून मी क्षणभर चहूबाजूनी नजर फिरवली. खोलीच्या एका भिंतीला लागून एक मोठं कपाट होतं. त्या कपाटावर एकच मोठी सुटकेस होती. एका स्टुलावर चढून मी ती सुटकेस खाली काढली. सुटकेस लॉक केलेली होती. सुटकेस थोडी हलवून बघताच माझ्या शंकेला बळकटी मिळाली. ती सुटकेस स्टुलावर ठेवून मी माझ्या खिशातनं चाव्यांचा जोडगा काढला. 10-1 मिनटं प्रयत्न केल्यावर त्यातल्याच एका चावीनं सुटकेसचं कुलूप उघडलं गेलं. मी सुटकेसचं झाकण वर उचललं. आतमध्ये रामदासची ब्रीफकेस होती. ब्रीफकेसवर रामदासच्या नावाचं स्टिकरसुद्धा चिकटवलेलं होतं. सुटकेसमधून ब्रीफकेस बाहेर काढून मी ती उघडली. ब्रीफकेस कागदांनी भरलेली होती. नयनानं टाईप केलेला संपूर्ण रिपोर्ट आणि त्याची कार्बन कॉपीसुद्धा त्यात होती. मी घाईघाईने तो सगळा रिपोर्ट वाचला. बाकीच्या कागदपत्रांवरनं नजर फिरवली. बाकीची कागदपत्र इतर लोकांच्या केसशी संबंधित होते. ते रिपोर्ट्स मी खिशात घातले. ब्रीफकेस बंद केली. पुन्हा सुटकेसमध्ये घातली. सुटकेस लॉक केली आणि ती पुन्हा होती तशी कपाटावर ठेवून दिली. रामदासची नाहीशी झालेली ब्रीफकेस भैरवीच्या खोलीत सापडल्याचं मला फारसं आश्चर्य वाटलं नव्हतं. उलट ती तशी सापडली नसती तर मला आश्चर्य वाटलं असतं. भैरवीच्या विंगमधनं बाहेर पडून मी खाली आलो. सुमित्रा देवी अजूनही तशाच हॉलमध्ये बसलेल्या होत्या. मी त्यांच्या समोर येऊन उभा राहिलो आणि काही न बोलता रामदासचा तो रिपोर्ट त्यांच्या मांडीवर टाकला. हे काय आहे? त्यांनी तीव्र स्वरात विचारलं. मी शांत स्वरात म्हणालो, हा रामदासचा रिपोर्ट आहे जो अजूनपर्यंत तुमच्यापर्यंत पोचू शकलेला नव्हता. तुमच्याच सांगण्यावरनं तुमच्या मुलांबद्दल, सुनांबद्दल रामदासनं गोळा केलेल्या माहितीचा इतिहास. सुमित्रा देवींनी बाजूच्या टिपॉयवर ठेवलेला आपला चष्मा उचलला, डोळ्यांवर चढवला आणि मग टाईप केलेला रिपोर्ट वाचायला सुरुवात केली त्यांनी.
मी त्यांच्यासमोरच एका कोचावर बसलो. एक सिगारेट काढून शिलगावली आणि हलके हलके कश घेत त्यांचं वाचून व्हायची वाट बघत राहिलो. शेवटी सुमित्रा देवींनी आपल्या डोळ्यांवरचा चष्मा बाजूला केला आणि माझ्याकडे बघितलं. सुमित्रा देवी, मी कोरड्या स्वरात म्हणालो, ही ती घाण आहे जी खाली बसलेली होती, पण तुमच्या सांगण्यावरनं रामदासनी ढवळून ढवळून ती वर काढली आहे. मला तुमचं नवल वाटतंय सुमित्रा देवी. मुलं सुना तुमच्याच आहेत, पण तरीही त्यांच्या मागच्या आयुष्याची लक्तरं वेशीवर टांगण्यात तुम्हाला काही गैर वाटलं नाही. पण ऐकून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल, रामदासला म्हणजे ज्याची अशी कामं करणं हा धंदा आहे त्याला मात्र ते गैर वाटत होतं. एकाजवळ त्यांनी स्वतः हे कबूल केलं होतं की तुमचं हे काम करताना त्याची सद्सद विवेकबुद्धी त्याला सारखी टोचत होती. हे सगळे रिपोर्ट जाळून टाकावेत आणि तुमच्याकडनं घेतलेली फी तुम्हाला परत करून टाकावी असं त्याला तीव्रतेने वाटत होतं. पण आपली विधवा मुलगी आणि तिच्या 2 लहान मुलांच्या पालनपोषणाची जबाबदारी त्याच्यावर होती, त्यामुळे तो तसं करू शकत नव्हता. तुला काय म्हणायचं आहे? सुमित्रा देवींनी कपाळावर आठ्या घालत विचारलं. मला तुम्हाला एवढंच विचारायचं आहे की आपल्या मुलांच्या रस्त्यात काटे पसरणं हेच आईचं काम असतं? आपल्या वयात आलेल्या, सज्ञान झालेल्या, आपल्या बऱ्या वाईटाचा विचार करण्याची क्षमता असलेल्या मुलांवर आईने एवढा अंकुश ठेवावा की त्यांना श्वास घेण्यासाठी देखील आपल्या आईची परवानगी घ्यावी लागावी. आपल्या मुलांवर विश्वास टाकावा, त्यांच्या आयुष्यातले निर्णय त्यांनाच घेऊ द्यावेत, हे एका आईचं कर्तव्य नाही आहे का? आई म्हणून आजवर तुम्ही आपल्या मुलांना काय दिलं? तुम्ही कधी त्यांना आचार स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य दिलं? कधी त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे निर्णय घ्यायची मोकळीक दिली? तुम्ही फक्त त्यांच्यावर निर्णय लादलेत. स्वतःच्या मनाप्रमाणे निर्णय घ्यायची त्यांना मोकळीक दिलीत का? नाही दिली. तुम्ही फक्त त्यांच्यावर लादले तुमचे निर्णय. स्वतःच्या मनाप्रमाणे त्यांना वाकवण्याचा प्रयत्न केलात तुम्ही. एखाद्या शेळ्या मेंढराप्रमाणे आपल्या इशाऱ्यावर त्यांना वावरायला लावलत तुम्ही. तुम्ही स्वतः आपलं आयुष्य ऑर्गनाईज करू शकत नाही, पण आपल्या तरुण मुलांचं आयुष्य मात्र तुम्ही ऑर्गनाईज करू बघताय. अजूनही तुम्ही त्यांना आपलं बोट धरून चालायला शिकवू बघताय. तुम्ही समजता काय स्वतःला परमेश्वर? विक्रम, कशा आई आहात तुम्ही? त्यांचं आयुष्य त्यांच्या मनाप्रमाणे जगू देण्याचा हक्क तुम्ही आपल्या मुलांना देत नाही. काय समजता तुम्ही आपल्या मुलांना? एक चावीचं खेळणं? तुम्ही जेवढी चावी द्याल तेवढीच त्यांनी हालचाल करावी, त्यापेक्षा अधिक काही करायची त्याला मुभा नाही, स्वातंत्र्य नाही. तुम्हाला कल्पना आहे? महेशवर जो अंकुश तुम्ही ठेवला आहे त्यामुळे त्याचं वैवाहिक आयुष्य उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. तुमची सून रागिणी आपल्या नवऱ्याच्या 2 घटका सहवासाला सुद्धा महाग झाली आहे. महेश आता 40शीचा आहे, पण तुम्ही त्याला अजूनही लहान समजताय. अहो, केव्हा मोठा होणार तो? केव्हा स्वतःचे निर्णय स्वतः घेणार तो? आणि तीच गत तुम्ही कमलेशची बनवली आहे. तुमच्या मर्जीविरुद्ध तो लग्न करू शकत नाही. मी तुम्हाला विचारतो की तुमच्या मुलाला पत्नी मिळणं अधिक महत्त्वाचं आहे का तुम्हाला सून मिळणं महत्त्वाचं आहे? लग्न त्याला करायचं आहे, संसार त्याला करायचा आहे, आयुष्य तिच्याबरोबर त्याला काढायचं आहे. मग तुमची जबरदस्ती का त्याच्यावर? हे बघ, मी जे काही केलं ते आपल्या मुलांच्या भल्यासाठी केलं असं तुम्ही समजताय हो. पण ज्याला तुम्ही त्याची भलाई समजता त्याला तेही आपली भलाई समजतात का नाही हे कधी तुम्ही तुमच्या मुलांना विचारलं? सुमित्रा देवी गप्प राहिल्या. एनिवे, प्रायव्हेट डिटेक्टिव्हची मदत घ्यायचा विचार तुमच्या डोक्यात आला कसा हो? राजेशमुळे. पण राजेशचा मृत्यू एक दुर्घटना होती. पण माझं मन ते मानायला तयार नव्हतं ना. भैरवीनीच त्याचा खून केला आहे असं मला वाटत होतं. नाहीतर हे कसं शक्य होतं की त्या अपघातात राजेश जागच्या जागी ठार झाला, पण भैरवीला मात्र साधं खरचटलं सुद्धा नाही? काय शक्य नाही आहे?
जगात अशी कितीतरी उदाहरणं आहेत की उंच इमारतीतून पडलेला माणूस जिवंत राहिला, पण रस्त्यावरून चाललेल्या ज्या माणसावर तो आदळला तो माणूस मात्र मेला. एखादं विमान कोसळतं, त्यातले इतर उतारू मारतात, पण एखादा मात्र त्यातून सही सलामत वाचतो. अरे पण माझं मन ते मानायला तयार नव्हतं नव्हतं, कारण पहिल्यापासून भैरवीविषयी तुमच्या मनात एक प्रकारची आढी होती. तिच्याकडे नेहमी तुम्ही संशयी नजरेनं बघत होतात. हो, पण त्याला कारणही भैरवीच होती. ती स्वतःच संशय येण्यासारखी वागत होती. उदाहरणच द्यायचं तर तिचा तो भाऊ, जो एकदा इथे डिनरसाठीही आला होता, तो तिचा भाऊ होता याच्यावर माझा कधीच विश्वास बसला नाही. तो भैरवीचा एखादा जुना प्रेमी असावा असं मला वाटत होतं. आणि आता राजेशशी लग्न केल्यामुळे भैरवीच्या हातात जो पैसा खेळायला लागलाय त्यासाठी तो भैरवीला चिकटण्याचा प्रयत्न करतोय असं मला ठामपणे वाटत होतं. आणि रागिणीविषयी तुमचं काय मत आहे? तिचंही वागणं मला पसंत नव्हतं. मनाला येईल तेव्हा ती कुठेही जात होती. महिना बाहेरगावी राहत होती एकटी, महेशला बरोबर न घेता. रागिणी जेव्हा गोव्याला गेली होती तेव्हा आमचा वकील नागराज तो सुद्धा तिथे होता आणि दोघंही एकाच हॉटेलात उतरले होते. ही गोष्ट मला अगदी योगायोगानं कळली होती. अशा कितीतरी गोष्टी माझ्या डोक्यात घर करून राहिल्या होत्या. शेवटी या सगळ्या गोष्टींचा खरे खोटेपणा पडताळून बघण्याचा मी निर्णय घेतला. विक्रम, आता तूच सांग, माझा मुलगा अपघातात मेला होता का त्याचा खून झाला होता हे जाणून घेण्याचा काही हक्क नाही मला? आणि ते जाणून घेणं कुणावर अन्याय केल्यासारखं होतं का? माझ्या सुना चारित्र्यहीन आहेत हे सिद्ध करण्याचा माझा प्रयत्न त्यांच्यावर अन्याय करण्यासारखा होता का? तुमची उत्सुकता मी समजू शकतो, पण एक गोष्ट तुम्हीही लक्षात घ्यायला हवी सुमित्रा देवी. अशा गोष्टीतून फक्त आणि फक्त घाणच हाताला लागते, म्हणून या घाणीत हात घालणं शहाणपणाचं नसतं. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. आपल्या मुलांचे आणि सुनांचे हे पराक्रम जाणून घेतल्यावर आता तुम्ही खुश आहात का? सुमित्रा देवींनी काहीही उत्तर दिलं नाही. रामदासचा रिपोर्ट पुराव्यासहित तुमच्या समोर पडला आहे. या रिपोर्टनुसार तुमची मुलं आणि सुना गुन्हेगार आहेत हे सिद्ध होतं आहे. आता खरं तर आपल्या या गुन्हेगार मुलांना पश्चात्तापाची संधी न देता तुम्ही त्यांना या बंगल्यातून बाहेर हाकलून द्यायला हवं. तुम्ही करू शकाल तसं? सुमित्रा देवी, कल्पना करा, हट्टाला पेटून तुम्ही तसं केलं तर एक दिवस असा येईल की आपल्या या विशाल बंगल्यात तुम्ही एकट्या असाल आणि त्यावेळी ह्या एकटेपणाला कंटाळून तुम्ही आपलं डोकं या भिंतीवर आपटत राहाल, पण तुमचा तो आकांत ऐकायला इथे कोणीही नसेल. आयुष्यातल्या शेवटच्या टप्प्यावरचा हा एकाकीपणा तुम्हाला आवडेल का? सुमित्रा देवी, अहो, दोष कोणात नसतात. प्रत्येक माणसात काही ना काही दोष असतो. प्रत्येक माणूस, मग तो कितीही सामर्थ्यशाली असो, त्याला दुसऱ्या कोणाच्या तरी आधाराची गरज भासतेच. आणि तसं नसतं ना तर घर आणि समाज निर्माण झालाच नसता. आणि म्हणूनच गुणदोषासकट आपण माणसाला स्वीकारायचं असतं, मान्य करायचं असतं. तुमच्या मुलांमध्ये, सुनांमध्ये तुम्हाला काही अवगुण दिसले असतील तर त्यांच्यात काही गुण असतीलच का नाही? आज त्यांनी तुम्हाला तक्रारीला जागा दिली असेल, पण कधी ना कधी शाब्बासकी देण्यासारखं काही काम त्यांनी तुम्हाला करून दाखवलं असेलच ना? सुमित्रा देवी, कुठलाही माणूस हा पूर्णतः चांगला किंवा पूर्णतः वाईट कधीही नसतो. चांगल्या वाईटाचं मिश्रण असतं त्याच्यात. म्हणूनच माणसाला आपण माणूस म्हणून स्वीकारलं पाहिजे. त्याच्याकडून जशी आपण राक्षसी वृत्तीची अपेक्षा करायची नसते, तशीच देवत्वाची सुद्धा करायची नसते. सुमित्रा देवी काही बोलल्या नाहीत, पण त्यांच्या डोळ्यात पाणी चमकल्याचा भास झाला. उठून उभं राहत मी म्हणालो, असो, मला जे वाटलं ते मी बोललो. त्यामागे हे घर उद्ध्वस्त होऊ नये एवढीच माझी भावना होती. शेवटी निर्णय तुम्ही घ्यायचा आहे. येतो मी. आणि सुमित्रा देवींची प्रतिक्रियाही जाणून न घेता मी बंगल्यातनं बाहेर पडलो. मी माझ्या फ्लॅटवर आलो आणि पुन्हा बाहेर जायची तयारी केली.
बाहेर जाण्यापूर्वी मी माझा मिनिएचर टेप रेकॉर्डर काढला. हा टेप रेकॉर्डर मला माझ्या कस्टममधल्या मित्रानं दिला होता. मनगटावरचं घड्याळ काढून मी घड्याळाच्याच आकाराचा मायक्रोफोन मनगटावर बांधला. टेप रेकॉर्डर कोटाच्या खिशात ठेवला. मायक्रोफोनची तारेसारखी असलेली वायर कोटाच्या बाहीच्या आतल्या बाजूनं घेऊन मायक्रोफोनला जोडून टाकली. मग डार्करूममध्ये शिरलो. काल रात्री बनवलेले सगळे प्रिंट्स एका लिफाफ्यात घातले. सगळी तयारी व्यवस्थित झाली आहे याची खात्री करून घेतल्यावर मी परत हॉलमध्ये आलो. रामदासच्या ऑफिसचा नंबर डायल केला. सुदैवानं शंकरसिंग ऑफिसातच होता. मी त्याला विचारलं, शंकरसिंग काय करतो आहेस? नाही, काही नाही, घरी बसायचं, ते इथे येऊन बसलो. का, काही काम होतं का? नाही, तसं काही काम नाही, तुला एके ठिकाणी घेऊन जावं म्हणत होतो, येतोस का? कुठे घेऊन जाणार आहेस? अरे जायचं आहे एका ठिकाणी, तू येऊ शकतोस का नाही तेवढं बोल ना. येतो. थँक्यू. पण निदान मला कशासाठी घेऊन जाणार आहेस ते तरी सांग ना. मला एका साक्षीदाराची गरज आहे. ए बाबा, काही लफड्याचं काम नाही ना? लफड्याचं काम म्हणता येणार नाही, पण कदाचित नंतर त्यातून लफडं निर्माण होऊ शकतं. कधी जायचं आहे? जाऊ आणखीन एका तासानं. म्हणजे बरोबर 3 वाजता तू आपल्या ऑफिसच्या इमारतीसमोरच्या फुटपाथवर उभा राहा, तिथून मी तुला पिकअप करेन. ओके. मी रिसिव्हर ठेवला आणि फ्लॅटमधनं बाहेर पडलो. मी पोलीस हेडक्वार्टरला आलो तेव्हा पाटील आपल्या केबिनमध्ये बसलेले होते. पाटील साहेब, निर्मल उर्फ भवानीसिंग वाघेलाच्या केसमध्ये काही प्रगती झाली का हो? पाटलांच्या समोरच्या खुर्चीवर बसत मी विचारलं. अरे माझ्याकडं काय अल्लाउद्दीनचा जादूचा दिवा आहे का? हा? पाटील काहीशे चिडक्या स्वरात म्हणाले. का दिवा घासला का लगेच झाली प्रगती? हां, म्हणजे याचा अर्थ काहीच प्रगती नाही. आम्ही निर्मलबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी सुरत पोलिसांना कळवलं होतं, पण त्याचं उत्तर यायला थोडा वेळ लागेल. पाटील साहेब, तुम्हाला काय वाटतं निर्मलचा खून कोणी केला असेल? त्याच चांबड्याचं काळं जर्किन घातलेल्या तरुणीने. म्हणजे रामदासचाही खून केल्याचा जिच्यावर तुमचा संशय आहे ती? हा ना, तीच ना. आणि ती तरुणी कोण असावी असं तुम्हाला वाटतंय? अरे भैरवी राणावत. काय? चेहऱ्यावर मुद्दाम आश्चर्याचे भाव आणत मी उद्गारलो. अरे ती तरुणी भैरवीशिवाय दुसरी कोणी असूच शकत नाही. नाही ना आचार्यांनी आम्हाला आणखीन काही अशा गोष्टी सांगितल्या आहेत का त्यावरून भैरवीच आम्हाला गुन्हेगार वाटायला लागली? नाही ना, अजूनही पोलिसांच्या नजरेखाली आहे. काय सांगितलं तिने तुम्हाला? ते मी तुला नाही सांगू शकत. भैरवीला तुम्ही भेटलात? नाही ना. का? आरती बेपत्ते आहे. पण मला सांग, तू इथं कसं काय आला? खरं सांगू? हे बघ, तुझ्याशी गप्पा मारण्यापेक्षा आणखीन महत्त्वाची कामं माझ्याकडे आहेत. तेव्हा तुला जे काही सांगायचं असेल ते स्पष्ट आणि थोडक्यात सांग. खरं म्हणजे मी तुमच्याकडे एक प्रस्ताव घेऊन आलो होतो. कसला प्रस्ताव? एक असा प्रस्ताव ज्यात आपल्या दोघांचाही फायदा आहे. विशेषतः माझ्यापेक्षा तुमचा जास्त फायदा आहे. हे बघे विकी, जे काय बोलायचं ते स्पष्ट बोल, कोड्यात बोलायचं नाही. स्पष्टच बोलायचं. तर यावेळी भैरवी कुठे आहे हे मी तुम्हाला सांगू शकतो. तुला माहिती आहे ते? हो. मग सांग की, लगे घेतो तिला ताब्यात. नाही, असं नाही. मग कसं? बदल्यात तुम्हाला माझी एक अट मान्य करावी लागेल. कसली अट घालतो तू? पोलिसांनी तिला ताब्यात घ्यायच्या आधी 15 मिनटं, फक्त 15-20 मिनटं मला तिला एकटीला गाठायचं आहे. नाही, तुझी ही अट मी मान्यच करू शकत नाही. तू तिला फरारी होण्यासाठी एखादा मार्ग सांगू शकतो. तो तर मी इथे येण्यापूर्वी सांगू शकलो असतो ना पाटील साहेब. तरी पण मी तुझी कसली अट मान्य नाही करू शकत. तसं असेल तर ठीक आहे, नमस्कार. मी उठलो, दरवाजाच्या दिशेने निघालो. थांबे, पाटील आवाज चढवत म्हणाले. मी थांबलो, वळून त्यांच्याकडे प्रश्नार्थक मुद्रेनं पाहिलं. इकडे. मी पुन्हा त्यांच्या समोर येऊन उभा राहिलो. भैरवी कुठं आहे हे मी जबरदस्तीनं तुझ्याकडनं वदवून घेऊ शकतो बरं का? शक्यच नाही. काय शक्य नाही? कारण भैरवी कुठं आहे हे मला माहीतच नाही. अरे पण तू आत्ता स्वतः म्हणला ना का तुला माहिती आहे? कधी म्हणालो? अरे काय कधी म्हणलो? अहो हेच ना, भैरवी कुठे आहे हे मला माहिती आहे असं मी म्हणालो. असं कोण म्हणते? म्हणजे शब्दाचे खेळ करून तुम्हाला खोटं पाडायला बघतो का?
मी नुसतेच खांदे उडवले. पाटलांनी जळजळीत नजरेनं माझ्याकडे बघितलं. हे बघा, मी असं काही म्हणालो होतो हे सिद्ध करून दाखवा. त्यांना आणखीन घोळात घेत मी आव्हानात्मक स्वरात म्हणालो, पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही ते सिद्ध करू शकत नाही, आणि समजा तुमच्या त्या अल्लाउद्दीनच्या दिव्याच्या मदतीनं तुम्ही ते सिद्ध केलं तरी मी सांगेन की मी खोटं बोललो होतो. मग पाटलांनी अस्वस्थ होत बोटांची चाळवाचाळव केली. मग आवाज खाली आणत म्हणाले, मला सांग, पोलिसाच्या आधी तुला तिच्याशी काय बोलायचं आहे? मला तिला विचारायचं आहे की टी व्हीवर दाखवल्या जाणाऱ्या जाहिरातीतला कुठला साबण ती वापरते? जुही चावला वापरते तो, का माधुरी दीक्षित वापरते तो, का श्रीदेवी वापरते तो? विकी, लय शहाणपणा करू नका तू. खरं सांग, पोलिसांच्या आधी भैरवीला भेटण्यामागं तुझा हेतू काय आहे? रामदास आणि निर्मलचा खून तिनेच केलाय हे तिच्याच तोंडून मला कबूल करून घ्यायचं आहे. असं तू करू शकतो? हो. कसं काय? 15 मिनटं तर वाट बघायची आहे पाटील साहेब, त्यानंतर सगळं काही तुमच्यासमोर येईल. ठीक आहे, पण मला एक सांग, भैरवीनं समज तुझ्या पुढं आपला गुन्हा कबूल केला आणि नंतर तिने तो नाकारला तर तू एवढा आटापिटा केला, त्याचा फायदा काय होणार? तिने तो नंतर नाकारू नये म्हणून तर एक साक्षीदार बरोबर घेऊन जाणार आहे मी. साक्षीदार? कुणाला घेऊन जाणार साक्षीदार म्हणून? मी शंकर सिंगला घेऊन जाणार. पाटलांनी काहीशा संशयी नजरेनं माझ्याकडे बघितलं. मला सांगा रिपोर्टर साहेब, काय भानगड आहे नेमकी? नाही, भानगड वगैरे काही नाही हो. हे मला तू सांगतो का? तुला काय आज ओळखतो का मी? तुझ्या डोक्यात काहीतरी शिजत असल्याशिवाय तू हे तर येणार नाही. भैरवी कुठं आहे तुला माहिती आहे, आणि पोलिसांच्या आधी तुला त्याच्याशी बोलायचे, बरोबर आहे का नाही? आधीच का नाही गेला तू तिच्याकडं? मग हे तर माझ्याकडं कशासाठी आला तू? हो, कारण मला तुम्हाला मदत करायची इच्छा आहे. या दुहेरी खून प्रकरणाचा छडा लावल्याचं श्रेय माझे अतिशय जवळचे मित्र इन्स्पेक्टर पाटील यांना मिळावं अशी माझी प्रामाणिकपणे इच्छा आहे. तू विकी, मला बनवायचा प्रयत्न करू नका. अहो नाही ना, नाही करत आहे. इथं येण्यामागचं खरं कारण तू सांगणार नाही. पाटील साहेब, सांगण्यापेक्षा मी काय करतोय ते जास्त महत्त्वाचं आहे, आणि जे मी करू शकतो ते तुम्ही नाही करू शकणार. का नाही करू शकणार मी? सांगतो. भैरवी खुनी असल्याचा तुम्हाला संशय आहे असं तुम्ही म्हणता, पण तिच्या विरुद्ध तुमच्याकडे काही पुरावा आहे का? एकही पुरावा नाही आहे तुमच्याकडे. तुम्ही तिच्या त्या काळ्या रंगाच्या जर्किनबद्दल म्हणाल तर ते जर्किन कदाचित तुम्हाला तिच्याकडे सापडणारही नाही. ती कधीही त्या जर्किनची विल्हेवाट लावू शकते. आता तुम्ही म्हणाल की खुनाच्या वेळेला ती कुठे होती हे ती सिद्ध करू शकत नाही, पण खुनाच्या वेळी ती घटनास्थळी होती हे तुम्ही तरी कुठे सिद्ध करू शकताय? तुमच्याकडे एकही असा प्रत्यक्ष साक्षीदार नाही ज्यांनी भैरवीला खून करतानाच काय, पण मृतदेहाच्या आसपास तिला पाहिलं आहे. तुम्ही कितीही आटापिटा करा हो, तुम्ही तिला अपराधी सिद्ध करू शकत नाही. मी करू शकतो. कसं काय? अहो, तिने खून केलेत हे मी तिच्या तोंडून वदवून घेऊ शकतो ना. अरे पण ती नंतर ना करू शकते ना. हो, सांगितलं ना तुम्हाला, साक्षीदार म्हणून मी शंकर सिंगला बरोबर घेऊन जातोय. अरे पण तरी पण ती नाकारू शकते. त्याची व्यवस्था मी केली आहे पाटील साहेब. कोटाच्या खिशातला टेप रेकॉर्डर मी त्यांना दाखवला. म्हणजे तू सगळी जय्यत तयारी करून आलाय. मी मान डोलवली. ठीक आहे, मला तुझी अट मान्य आहे. थँक्यू. तुमच्या या उदारपणाबद्दल हे तुम्हाला बक्षीस, असं म्हणत प्रिंट्स असलेला लिफाफा मी त्यांच्या टेबलावर टाकला. काय आहे हे? उघडून बघा की. पाटलांनी लिफाफ्यातनं प्रिंट बाहेर काढले. मग घाईघाईनं त्यावर नजर फिरवायला लागले. जसे जसे ते प्रिंट बघत गेले तसं तसं त्यांच्या चेहऱ्यावर संताप व्यक्त व्हायला लागला. सगळे प्रिंट बघून झाल्यावर दातोट खात ते म्हणाले, विकी, सुरुवातीपासून हे तुझ्याकडे होते का? नाही हो. खोटं बोलतो राव तू. हो, मी खरं तेच सांगतोय. मग आत्ता तुझ्याकडे कुठनं आले? तुझ्या वाढदिवसाला काय तुला प्रेझेंट दिले कोणी? मी सगळं काही त्यांना खरं सांगून टाकलं. क्षणभर मी मान्य करतो विकी, का काल अर्ध्या रात्री तू हे प्रिंट बनवली, पण आज सकाळी जेव्हा मी तुला अशोक हॉटेलात भेटलो तेव्हा तू याबद्दल काहीच कसं नाही बोलला. अहो, तेव्हा तुम्ही माझं काही ऐकण्याच्या मूडमध्ये होतात का? उलट माझ्यावर उपकार केल्यासारखे तुम्ही बोलत होतात.
अरे पण तरी तू मला सांगायला पाहिलं होतं ना. मी गप्प राहिलो. भैरवी या टायमाला आहे कुठं? तुम्ही मला दिलेला शब्द पाळणार ना? उलट प्रश्न करू नको आहे, जे विचारलं त्याचं उत्तर दे. प्रभादेवीला असलेल्या हॉटेल विश्वमध्ये रूम नंबर 302. मी तिथे साधारण 2:15 वाजता पोचीन. त्यानंतर 15 मिनिटाचा वेळ तुम्ही मला द्याल. 3:30च्या नंतर तुम्हाला जी काही ॲक्शन घ्यायची ती तुम्ही घेऊ शकता. मग ठीक आहे, मी निघू? पाटलांनी संमतीदर्शक मान हलवली. मी खुर्चीवरून उठून उभा राहत असताना पाटलाने विचारलं, हे जे निगेटिव्ह कुठं आहेत रे? सॉरी म्हणत मी कोटाच्या खिशातनं निगेटिव्ह काढल्या, पाटलांच्या हातात दिल्या. तू बेट्या सुधारणार नाही राव कधी. पाटील कपाळावर आठ्या घालून माझ्याकडे बघत म्हणाले. चेहऱ्यावर ओशाळवाणं हसू आणत म्हणलो, पाटील साहेब त्याचं काय आहे, आजकाल माझी स्मरणशक्ती थोडी कमकुवत झाली हो, त्यामुळे विसरायला होतं मला. पाटलांनी असहाय्य चेहऱ्यानं माझ्याकडे बघत मान हलवली. मी पाटलांच्या केबिनमधनं बाहेर पडलो. आता एक शेवटचं काम करायचं बाकी होतं. भैरवीला फोन करायचा होता. श्रोते हो, आजचा हा धागे दोरे कादंबरीचा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.